बातमी आहे अकोल्यामधून। अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। मंगळवारी अकोट तालुक्यातील मोहाळा गावातील जामा मशिदीमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर येते। महाराष्ट्र इकाईचे उपाध्यक्ष हिदायतुल्ला पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी त्यांचे प्राण सोडले। 66 वर्षांचे हिदायतुल्ला पटेल यांच्यावर दुपारी जोहरची नमाज अदा करण्यासाठी नेहमीप्रमाणे ते गावातील जामा मशिदीमध्ये गेले होते। नमाज पूर्ण झाल्यानंतर ते मशिदी बाहेर पडत असतानाच आधीपासून त्यांच्यावर लक्ष धरून असलेले काही तरुण त्यांनी त्यांच्यावर हल्ला केलाय। धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्यात आलेत। हा हल्ला अत्यंत क्रूर होता। आरोपीने पटेल यांच्या मान आणि छातीवर धारदार शस्त्राने वार केल्याचं उघड झालंय। दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा रक्तस्राव झाला आणि ते जागीच कोसळले। त्यानंतर या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। मोठ्या प्रमाणामध्ये या घटनेची चर्चा आता सगळीकडे चालू आहे। आजूबाजूला असलेल्या परिसरातील नागरिकांनी त्यांना लगेचच तातडीने त्यांची मदत करत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि त्यानंतर उपचारादरम्यान त्यांनी त्यांचे प्राण सोडल्याचं समोर येत आहे। दरम्यान आरोपीला आता पोलिसांनी पकडण्याचे पूर्णपणे प्रयत्न सुरू केले होते आणि त्यानंतर आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे। आरोपी 22 वर्षांचा असून त्याचं नाव उबेद खान कालू असं आहे आणि उर्फ म्हणजेच रजीक खान पटेल असे या 22 वर्षीय आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी याला पकडण्यासाठी जवळजवळ 6 विशेष पथकं देखील तैनात करण्यात आली होती, मात्र काल रात्री त्याला अटक करण्यात आली आहे। मात्र अचानक घडलेल्या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि आता पोलिसांनी देखील परिसरात कडक बंदोबस्त देखील तैनात